नमस्कार मित्रांनो. हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतोय. पूजा आणि समर जेव्हापासून घरातली कामं करायला लागलेली आहेत तेव्हापासून त्यांचा इगो दुखावला गेलाय आणि मग घरामध्ये तांडव कसं आणायचं, त्याचबरोबर घरातली शांतता कशी भंग करायची याच विचारामध्ये आता दोघेही जण असतात. आणि म्हणूनच आता इकडे ते दोघेही जण कृष्णाच्या जीवावर उठलेले असतात. हेच आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये पाहायचंय, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहतोय आता पूजा ही घरातली सगळी कामं करायला घेत असते, कारण शिक्षा म्हणून त्यांना नोकरांची कामं करायला लावलेलं असतं. आणि हे दोघेही जण फक्त चांगुलपणा दाखवण्यासाठी इथे घरातले सगळं काही करायला तयार झालेले असतात. पण फक्त आणि फक्त इथे आम्ही चांगले आहोत, आम्ही बदललो आहोत, हेच ह्या दोघांना सुद्धा दाखवायचं असतं. आणि त्यामुळे हे लोक हे सगळं काही करायला सुरुवात करत असतात. तर आता इथे मात्र समर म्हणत असतो, पूजा हे किती दिवस करायचं आहे. तेव्हा मात्र पूजा म्हणत असते, फक्त घरामध्ये राडा होईपर्यंत आपल्याला हे सर्व काही करायचं आहे. एकदा का घरामध्ये राडा झाला तर मग आपल्याला काही जास्त करायची गरज नाही आहे. हे ना चांगुलपणा करायचा आहे, नाही आणखी दुसरं काही करायचं आहे. तेव्हा मात्र समर म्हणत असतो, पण हे फार जास्त चुकीचं होतंय असं तुला वाटत नाही का. तेव्हा मात्र पूजा म्हणत असते, फक्त थोडे दिवस थांब. हे बघ, आता मात्र घरातली शांतता भंग करायची म्हणजे काय करायचं. आता आपल्याला इथे मोलकर बनवलंय, आपल्याला इथे नौकर बनवलेला आहे, पण आपण मात्र किती दिवस ही सगळी काही कामं करायची. एवढे दिवस आपण ही सर्व कामं नाही करायची. म्हणजे मला नाही समजलं तुला काय म्हणायचं आहे. तर त्यावर ती म्हणत असते, हे बघ, आता मात्र इथे त्या कृष्णाला चांगला धडा शिकवायचा. म्हणजे नेमका कसा आणि कशा पद्धतीने धडा शिकवायचा. त्यावेळेला मात्र इथे आता ती म्हणत असते, हे बघ, आता आपण एवढ्यात गप्प बसायचं नाही. तर तुला एक गोष्ट मी सांगते, आता तिच्या थेट जीवावर उठायचं. म्हणजे नेमकं काय करायचं. तेव्हा ती म्हणत असते, माझ्याकडे खूप मोठा प्लॅन आहे आणि असं दाखवायचं की आपण त्यामध्ये काहीच केलं नाही. आता दुसऱ्या बाजूला कृष्णा खूप जास्त अस्वस्थ असते आणि दुष्यंत तिला समजवण्याचं काम करतो. तेव्हा कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, आज तुम्ही मला समजवताय, एवढं सगळं काही मला सांगताय, पण खरं सांगू का दुष्यंत सरकार, मला ना ह्या सगळ्या गोष्टींचं फार जास्त टेन्शन आले. खरं सांगते, हे सगळं नेमकं माझ्याबरोबरच का बरं होते. तेव्हा मात्र इथे आता दुष्यंत म्हणत असतो, देव नेहमी चांगल्या लोकांचीच परीक्षा पाहतो. तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट कृष्णा तुला सांगतो, तू माणूस म्हणून खूप चांगली आहेस, त्याचबरोबर माणूस म्हणून तू सगळ्यात श्रीमंतसुद्धा आहेस. त्यामुळे तुला काळजी वगैरे करण्याची काही गरज नाही, असं सुद्धा दुष्यंत म्हणत असतो. आता संध्याकाळची वेळ झालेली असते. जेव्हा संध्याकाळची वेळ झालेली असते त्यावेळेला मात्र इथे आता झोपता वेळेस इथे पाणी प्यायचं असतं आणि तेव्हा खोलीमध्ये पाणी नसतं. मग आता कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, इथे पाणी नाहीये, मी जाऊन एक पाण्याचा ग्लास घेऊन येते. तेव्हा मात्र दुष्यंत म्हणत असतो, थांब कृष्णा, मी घेऊन येतो. पण कृष्णा मात्र म्हणत असते, नाही दुष्यंत सरकार, मी जाऊन घेऊन येतो. आणि त्या पूजेने किचनमध्ये काय राडा घेतलाय आणि काय केले हे सुद्धा मला जाऊन पाहावं लागेल. मी जातो आणि ते सगळं काही बघून येतो. तेव्हा मात्र इथे कृष्णा निघालेले असते खाली जाण्यासाठी. आता ह्या दोघांचंही बोलणं इथे पूजाने आणि त्याचबरोबर ह्या समरने दोघांनी सुद्धा ऐकलेलं असतं आणि त्यांना समजलेलं असतं की कृष्णा मात्र आता खाली यायला लागलेले आहे. मग आता जिन्यामध्ये थोडंसं तेल ओततात आणि जेणेकरून कृष्णा मात्र लगेचच इकडे खाली पडली पाहिजे. आणि कृष्णा एकदा खाली पडली की तिचं तंगडं मोडेल आणि त्यानंतर मात्र ती कायमची जाग्यावर बसेल. हेच ह्या लोकांना, ह्या दोघांना सुद्धा करायचं असतं आणि म्हणूनच ह्यांचा हा सगळा काही प्लॅन इथे आता सुरू असतो. मग आता पूजा म्हणत असते, हे बघ पटकन, मी इथे पायऱ्यावरती तेल ओतते आणि पटकन पायऱ्यावरती तेल ओतल्यानंतर तुला मात्र सगळं काही करायचं आहे. आणि तेव्हा मात्र इथे आता लगेचच
पूजा सावधगिरीनंच ह्या सगळ्या गोष्टी करत असते आणि तेल ओतून पटकन लगेचच तिथेच हॉलमध्ये पडद्यात दोघेही जण लपून बसतात, जेणेकरून काही जरी झालं ना तरी सुद्धा आता मात्र हिचा पाय मोडेल, तंगड मोडेल आणि ही कायमची जाग्यावर बसेल. आता इकडे कृष्णाचा फोन वाजत असतो. खूप उशिरा पूजाने इथे भक्तीने कॉल केलेला असतो आणि खूप उशिरा कॉल केल्यानंतर आता दुष्यंत विचार करत असतो, कृष्णा तर खाली गेली, भक्तीचा फोन आलाय, तिला द्यायला पाहिजे. आणि तो लगेचच फोन घेऊन तिच्या पाठी येत असतो. कृष्णाचा मात्र त्या तेलाच्या ओल्या ह्याच्यावरून तिचा तोल जातो आणि तोल गेल्यानंतर ती पडणार. तेवढ्यातच मात्र इथे आता दुष्यंत धावतच येतो, जोरातच कृष्णा अशी म्हणून हाक देतो आणि तिला मात्र पडण्यापासून तो सावरत असतो, वाचवत असतो. आता कृष्णा तर वाचलेली असते आणि तेव्हा मात्र इकडे घरातील दुष्यंतच्या आवाजाने सगळेजण जमा झालेले असतात. त्याच वेळेला मात्र इथे आता पूजा आणि समर हे दोघे जण सुद्धा बाहेर येतात. मग लगेचच इथे आता ह्या सगळ्या गोंधळामध्ये पटकन समरराव बाहेर येतो, आढळराव बाहेर येतात आणि पटकन ते लाईट लावत असतात. तेवढ्यातच आता पूजा चाच पडते आणि जिन्यावर असलेलं तेल पटकन ती पुसून काढत असते. आता मात्र तू कशी पडली असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो, पण तेव्हा मात्र इथे ती म्हणत असते, माझा पाय निसटला, कसा निसटला ते मात्र मला समजत नाही. तेवढ्यातच मात्र दुष्यंत ह्या पूजा आणि समरवर आरोप करत असतो, तुमच्यामुळेच कृष्णा पडली आहे, तुम्ही जिन्यावर पाणी वगैरे सांडून ठेवलं का? तेव्हा मात्र पूजा म्हणत असते, हे जरा तू अति करतोयस असं वाटत नाहीये का? तू सरळ सरळ आमच्यावर आरोप करतोयस आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अजिबात सहन करणार नाही, हे मात्र तू नीट ध्यानात ठेवायचं. तर आता मात्र इकडे आढळराव सुद्धा विचार करत असतात की कृष्णा जर आज पडली असती तर काय झालं असतं. तेव्हा बाळचा कृष्णावरून मायेने प्रेमाने हात फिरवत असते आणि म्हणत असते, कृष्णा तू ठीक तर आहेस ना? तेव्हा कृष्णा म्हणत असते, हो मी ठीक आहे, मला काहीही झालेलं नाहीये आणि तुम्हा सर्वांचं प्रेम आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत असताना मला काही होऊ शकत नाही असं सुद्धा आता इकडे कृष्णा म्हणत असते. पण आता दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा पण तू पडलीसच नेमकी कशी? आणि तेव्हा दुष्यंतला कृष्णा म्हणत असते, तुम्ही नेमका आलात कसा? तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, अगं ते भक्तीचा फोन आला आणि भक्तीचा फोन आल्या असल्या कारणाने मी तो फोन द्यायला तुला इथे आलो होतो, पण तेवढ्यातच तुझा तोल जाताना मला दिसलं आणि त्यामुळे मी तुला सावरलं. तेव्हा मात्र कृष्णा त्याला मनापासून थँक्यू म्हणत असते. पण इकडे मात्र आता दुष्यंत आणि समर आणि त्याचबरोबर पूजा ह्या दोघांचा सुद्धा हा एवढा मोठा जो प्लॅन आहे तो प्लॅन मात्र इथे आता फ्लॉप झालेला असतो आणि प्लॅन फ्लॉप झाल्यानंतर ह्या सगळ्या काही गोष्टी अशा घडलेल्या असतात. आता मात्र हे सगळं काही झाल्यानंतर बाळाचा कृष्णाला म्हणत असते, कृष्णा मला तर असं वाटतंय की काही जरी झालं ना तरी सुद्धा तुझ्या ह्या सगळ्या गोष्टीसाठी काहीतरी केलं पाहिजे. तुला असं इथे पडताना आणि त्याचबरोबर इथे स्वतःच्या जीवावर खेळताना बऱ्याचदा मी पाहिले. मला तर असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टीसाठी एखादी शांती किंवा पूजा आपण घरामध्ये घातली पाहिजे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. पण आता पूजा आणि त्याचबरोबर समर ह्या दोघांचाही प्लॅन इथे फ्लॉप झाल्यामुळे त्यांची मात्र फार जास्त चिडचिड होत असते. तर आता प्रेक्षकांनो पाहत राहा हळद रुसली कुंकू हसलं. त्याचबरोबर पूजा आणि समरचा हा घाणेरडा डाव कधी उधळून जाईल हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे.